नमस्कार मंडळी, आज आपण कोळंबी साफ करायला शिकणार आहोत आणि फक्त साफ नाही तर प्रोफेशनल पद्धतीने. कारण बऱ्याच वेळा आपल्याला कळत नाही त्या कोळंबीच्या पाठीवरचा काळा दोरा का काढायचा आणि काय होतं जर नाही काढला तर. चला तर मग सगळं सविस्तर बघूया. सगळ्यात आधी कोळंबी नीट धुवून घ्या, म्हणजे नंतर काम सोपं होतं. कोळंबीच्या वरचं साल काढा किंवा नका काढू, हे तुमच्या चॉईसवर आहे. या कोळंबीच्या पाठीवर तुम्हाला एक काळा दोरा दिसेल. हा काय असतो माहीत आहे का? हा म्हणजे कोळंबीचा इंटेस्टाईन, म्हणजे पचननलिका. यात वाळू आणि कधीकधी घाण असते. त्यामुळे जर आपण तो दोरा काढला नाही तर कोळंबी खाताना चवीत वाळूसारखं काहीतरी लागेल आणि ती स्वच्छ वाटत नाही. म्हणूनच हा दोरा काढणं खूप गरजेचं असतं. आता काही लोकांना एक प्रश्न पडतो, कोळंबीच्या डोक्यातला हा हिरवा भाग काढायचा का? तर ऐका, हा हिरवा भाग म्हणजे टुमाली, कोळंबीचा स्वाददार भाग. यात चव भरपूर असते. त्यामुळे जर तुम्हाला थोडीशी समृद्ध चव हवी असेल तर हा हिरवा भाग काढू नका. पण जर तुम्हाला हलकी कोळंबी हवी असेल तर तुम्ही काढू शकता, दोन्ही चालतं. आता कोळंबी नीट धुवा. कोळंबीचे काही रेसिपीज आपण शूट केलेल्या आहेत. मी त्याची लिंक शेवटी आणि व्हिडिओच्या खाली देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, नक्की चेक करा. तर मंडळी, आता पुढच्या वेळेस कोळंबी साफ करताना काळा दोरा विसरू नका आणि हा हिरवा भाग तुमच्या चवीवर अवलंबून आहे. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक द्या, चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा तुम्ही कोळंबीचा हिरवा भाग ठेवता का नाही. बघूया कोण जास्त कोळंबी एक्सपर्ट आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया लवकरच.